नमस्कार मित्रांनो, काव्य मधुराज व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही खूप साऱ्या शर्यती पाहिल्या आणि आपल्या काव्य मधुराज चॅनलमधून खूप साऱ्या मुलाखती पाहिल्या, पण महिलांच्या मुलाखती खूप कमी पाहिल्यात आपण आपल्या चॅनलवरती। सो अशाच एक महिलाची आपण मुलाखत घेणार आहे। रजनी हनुमान म्हात्रे यांच्या दावणीला शिवानंदी आहे आणि तो शिवानंदी खूप कारकिर्दी करतो। फक्त एवढंच की यूट्यूबर्समध्ये त्याची जास्त मुलाखत आलेली नाही, पण ती आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार। माझ्याच गौरीपाडा गावातील कल्याण येथील शिवा बैल आणि त्या बैलाची आपण मुलाखत घेणार आहे। अशी तशी हे शर्यत नाही तर दोन गोंड्यावरती शर्यत जमलेली आहे। शिवा वर्सेस आरिब्या। आरिब्या तर तुम्हाला माहिती आहे की 26 जानेवारीला जो मैदान झाला होता तर मथुर वर्सेस आरिब्या होता, त्याच नंदीसोबत ही शर्यत उद्या पाहायला भेटणार आहे। आणि चला जाऊया आपण जास्त उशीर न करता त्या बैलाची मुलाखत घ्यायला। चला। हनुमान प्रसन्न कैलासवासी हनुमान शेठ मात्र गौरीपाडा कल्याण भावेश वसंत भोई धामणगाव घेऊन येते शिवा विरुद्ध गराबा प्रसन्न शिवराम अर्जुन पाणी वडवली पर्यंत मैद्या बिनजोडचे प्रेक्षणीय आता आलेल्या शर्यतीमध्ये उजवी सर्व धन्यवाद। सुंदर अशी गाडी पाहिली पुरणभोरीचा राणा आणि त्याच्यासोबत हनुमान शेठ मात्रे गौरीपाडा धामणगावकरांचा शिवा पाहिला। मित्रांनो, आज आहे होळी। सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि मित्रांनो, उद्या इताड्याचा बिनजोडचा मोठा मैदान आणि या मैदानासाठी 8 स्विफ्ट 12 टू व्हीलर आणि 12 फ्रीज आहेत। तर या गोष्टीसाठी लोक येत नाही की नाव कमवण्यासाठी येतात, आपला बैल काय तो दाखवण्यासाठी येतात। आणि उद्याच्या इताड्याच्या मैदानात म्हणजे जगन शेठ यांनी जो मैदान ठेवलेलं आहे खूप छान पद्धतीने ते तुम्ही आपण व्हिडिओ मार्फत पाहिलंच असेल की बसण्यासाठी सुद्धा सिटिंग अरेंजमेंट आहे। तर त्याचं काय सांगावं बोलावं तेवढं कमीच आहे, कारण मागच्या वर्षी सुद्धा मैदान त्यांचा चर्चेत आला। आणि आज आपण आपल्याच गावातला आमच्याच गावातला गौरीपाडा गावातला कल्याण तालुक्यातील शिवा काय आहे आपल्या चॅनल मार्फत दाखवून देणार आहे। तर उद्या शिवा वर्सेस आरिब्यावरती पण आपण येऊ। बिनजोडची शर्यत आपल्याला 12च्या आतच पाहायला भेटणार आहे। तर आपण मुलाखत घेण्यासाठी आलो आईची। आई नमस्कार। नमस्कार आई, सर्वप्रथम आपलं नाव सांगा। रजनी हनुमान म्हात्रे गौरीपाडा कल्याण। आई, काय बोलाल? आरिब्या वर्सेस शिवा मोठी टॉपची शर्यत आहे आणि उद्या ती आपल्याला पारणं फेडणारी लढत पाहायला भेटणार आहे। तर काय बोलाल शिवाची कारकिर्दीवरती थोडा प्रकाश टाका ना। शिवाची कारकिर्दी म्हणजे असं जसा महबूब आणि मथुर पलते, तसा सैराट आणि भुंगा पलते, तसाच उद्या शिवा सुद्धा पलल अशी आम्हाला गॅरंटी। अरे वा, म्हणजे बोला मित्रांनो, नामांकित नंदी ची नावं घेण्यात आले। म्हणजे विचार करा, भुंगा आणि सैराट आणि मथुर आणि महबूब म्हणजे शिवाची कारकिर्दी नक्कीच। मग जशी भुंगा आणि सैराटची जोडी आहे, मथुर आणि महबूबची जोडी आहे, मग अशी शिवाची कोणती जोडी आहे जी शिवा आणि मल्हारची जोडी आहे, घरचे साज आहे कल्याण मध्ये। मग उद्या तर आता एकच बॅनर पडले, आपल्याला माहिती नाही की आरिब्या सोबत कोण आहे आणि शिवा सोबत कोण आहे। आणि मी सुद्धा तुम्हाला उलगडा करू देणार नाही, कारण का बघा नक्कीच टॉपचा बैल असेल उद्याच्या मैदानात। काय बोला, शिवाची कारकिर्दी काय आहे, त्याने आधी काय काय म्हणजे कोणत्या पद्धतीचे आधी म्हणजे आम्ही बिनजोडच्या भरपूर शर्यती खेळलो आणि त्या पण टपच्याच खेळलो, पण आज दिवसपर्यंत हार आली नाही आम्हाला। अरे म्हणजे आतापर्यंत साधारणतः त्यांनी किती गुलाल घेतले शिवानी तुमच्या दावणीला आल्यापासून? कमीत कमी 30-35 गुलाल घेतले। 30-35 या मागच्या वर्षी। मला माहिती पडेल की शिवाची खरेदी कुठून झाली होती? जालना मधून। कोणाच्या दावणीला होता आई, काय लक्षात आहे? धनाजी तांडे म्हणून। हा, मग तो तुमच्या तुम्ही काय बघितलं त्याला घेण्यापूर्वी त्याच्यामध्ये त्याची शर्यत बघितली, काय बघितले, कसं काय? आम्ही त्याची शर्यतच बघितली, ती पण छोटी बघितली। पण आम्हाला अंदाज होता का आज जे छोट्या शर्यतीन पलतो उद्या जास्त मोठ्या शर्यतीन पलल, असा अंदाजावरून आम्ही त्याला घेतला। पण खरोखर त्याने नाव केलं आमचं। मग तुम्ही उजेडात त्याला आणण्यासाठी, त्याचा पल लोकांना दाखवण्यासाठी तुम्ही कशा शर्यती केल्या? आम्ही पहिले छोट्या केल्या, नंतर जसं नावात गेला तशा मोठ्या शर्यती टॉपच्या मारत गेलो आम्ही। आता सुद्धा टॉपचाच नाव दिसतंय आपल्या आरिब्या बघा आई, सावली मैदान देसाईचा जो आता 26 जानेवारीला झाला तेव्हा बॅनर पडला होता मथुर वर्सेस आरिब्या
आणि मथुरने तर काल गाजवलंय. मथुरचे चाहते तर तुम्हाला माहिती आहे, पण आरिब्यानी सुद्धा त्या मथुर सारख्या बैलाशी गुलाल मिळवला. एक त्यांच्यासाठी आनंद होता, कारण का मैत्रीपूर्ण लढत झाली. त्याने सुद्धा मथुरची तारीफ केली की मथुर सारखा बैल होणे नाही ना होणारही नाही, पण त्याच्या विरोधात शर्यत जिंकून जो आनंद भेटतो की आपला बैल कुठे कमी नाही, असा तो आरिबा बैल. त्याच बैलाच्या विरोधात आपण शर्यत केली. काय तुमच्या मनात अशी काय भीती आहे का उद्या? माझ्या मनात अजिबात भीती नाही, तेवढा माझा शिवावर विश्वास आहे ना. जर आज आपण टॉपच्या खेळलो नाही तर आपण नावाने येऊ कशी? अरे वा, बरोबर. मी पण नेहमी म्हणत असतो, जर आपला नंदी पलतोय तर टॉपच्या शर्यती खेळा तरच आपला बैल उजेडात येईल. आणि त्याच्या घडवण्यामागे कोणाकोणाच्या हातभार, एवढे मित्र परिवार दिसतात. म्हणजे खास करून त्याच्या घडवण्यामाग माझा भाचा भावेश भोईर, त्याने आम्हाला जास्त सपोर्ट केला आणि त्यानेच आमचं नाव केलं असं समजा. कारण नियोजन सगळं काही तोच बघते, आणि त्याने जो कल्याण तालुक्यात हल्ली नाव केला तो त्यानेच केला, भावेश भोईर धामणगाव. आई आजकाल बघतात की बैलगाडा शर्यत खूप आधीपासून आहे, म्हणजे जुना परंपरा पिढीपासून शर्यतीचा नाद होता. तो आताच्या युवा पिढीला नव्हता समजत, पण आताच्या युवा पिढीला कधी समजायला लागलं, जेव्हा बंदीचा काळ आलेला, कोरोना वगैरे झाला, बंदीच्या काळामध्ये जेव्हा शर्यती खेळल्या गेल्या आणि त्याच्यानंतर जेव्हा युट्यूब आला, त्याच्यानंतर लोकांमध्ये बैलगाडा शर्यत म्हणजे आता हे जे पाठीमागे यंगस्टर उभे आहेत ना, हे बैल खरेदी करतात आणि शर्यती खेळण्यासाठी जातात. इतका प्रसिद्ध झाला. क्रिकेटला साईडला ठेवून आज बैलगाडा शर्यत पुढे आला. काय म्हणाल? खरं आहे ना, ते लोकांना पण आवड लागली या गोष्टीची. आणि आता बघता की महिला वर्ग सुद्धा आपल्याला मैदानात दिसतात. जसं तुम्ही तुमच्या दावणीला शिवा घेतला. मी माझ्या दावणीला शिवा घेतला, म्हणजे हिच्या पप्पांचे पण बैल होते, पण त्यांची इच्छा होती म्हणजे बैलगाडा शर्यतीन ते चालत होतं, पण नंतर त्यांचा अपघात झाला. मग त्यांची इच्छा आणि माझी आवड दोन्ही मी पूर्ण करते. आता उद्या कोणती इच्छा घेऊन आपण मैदानात उतरणार आहे? म्हणजे बघा स्वीप पण आहे आणि बिनजोडची शर्यत केली तर 2 गोंड्यावरती जो शर्यत लावली त्याच्यामध्ये चिठ्ठ्या मला वाटतं काय पडल्या जाणार आणि आपशिपचा मानकरी होणार. मला गाड्यांचा कुठलाही लोभ नाही, कारण फक्त मला शिवा जिंकला पाहिजे. शिवाचा गुलाल किती इम्पॉर्टंट आहे उद्यासाठी? उद्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे असा का गौरी पाड्याचं नावच होईल अशी आमची तरी इच्छा आहे. आणि ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल, कारण का बघा दोन्ही टॉपचे नंदी आरिब्या पण तिथे खेळतो. त्या बैलगाडा मालकांना सुद्धा आपल्याला वाटतं आरिब्या जिंकावं, कारण का बघा एक जिंकतो आणि एक हारतो तरच विजयाचा गुलाल भेटतो. मग उद्याची तयारी कशी काय? उद्या ते म्हणतात की 9 वाजता मैदान सुरू होणार आहे. आपला आरिब्या 12च्या आतमध्ये शर्यत आहे. मग कधी जाणार आपला आरिब्या तिथे? आपला शिवा कधी जाणार आहे? नंदी 9च्या आतमध्ये जाणार आहे, कारण तिथे त्याचा सत्कार होणार आहे. अरे बापरे वा, म्हणजे सत्कार होणारा म्हणजे शिवाची कारकिर्दीच तशी आहे. काय म्हणा, जेव्हा आपला मला खूप अभिमान वाटतं, मी एक लेडीज असून बैलगाडा शर्यतीन उतरले आणि मला जसा पाहिजे असा माझा शिवा धावते. मग आता आता तुमची इच्छा काय राहिली? म्हणजे जसं बघा शिवा मल्हार आणि मला वाटतं सोन्या भेवंडीच्या सोन्यासोबत सुद्धा शिवाला बघितलंय आपण उसाटणे मैदानात, आणि लोकांना माहिती आहे सोन्या शिवा मल्हार. तर अजून तुमच्या आवडीचा नंदी कोणता की शिवा त्याच्यामध्ये पळायला पाहिजे? माझी इच्छा अशी आहे का जे मोठं नामांकित बैल आहेत त्यांच्यामध्ये पण माझा शिवा पळावा अशी माझी इच्छा आहे. बघा आईने एक नाव नाही घेतलं, आईने एकाच प्रश्नात उत्तर दिलं की नामांकित बैल, ना की मथुरचं नाव घेतला, ना की भुंगाचं नाव घेतला, ना की बघा सोन्या जरी मोठा झाला तरी अजून त्याची नावं घेतात. पण आईचं मत आहे कोणाचं मन दुखावू नये म्हणून आईने सांगितलं जी नामांकित बैल पळतात, कारण का शिवा त्या लेवलचा पळणार आहे आणि उद्या कमाल तर तो दाखवणार आहे. आणि उद्याचं नियोजन आयोजन काय बोलाल कसं आहे? कारण तुम्ही बघितलं की जे प्रेक्षक उद्या येतील त्या मैदानात त्याच्यासाठी असा पहिल्यांदा घडते बिनजोड मध्ये आपण पैलवान यांच्या मैदानात हिंदकेसरी मैदानात आपण बघितलं सिटिंग अरेंजमेंट होती. आज 1000 पब्लिक उभं न राहता बसून त्याचा आनंद घेणार आहे. कसं वाटलं नियोजन? एकदम मस्त वाटलं. तुम्हाला अजून लक्षात आहे की शिवांची अशी कोणती शर्यत होती जी तुम्हाला खूप आनंद देऊन गेली? इताड्याची पहिला मैदान जेव्हा इताड्यात झाला 3-4 वर्षापूर्वी. कुठली शर्यत होती ती? तेव्हा गंधारीवाल्यांचं होतं. गंधारीवाल्यांची कोणता नंदी होता? गंधारीचा सोन्या आणि नाशिकचा हिरा. गंधारीचा सोन्या आणि नाशिकचा हिरा ती शर्यत होती. तेव्हा आम्हाला खूप आनंद झालेला. अच्छा, म्हणजे एक चांगली शर्यत आहे. आपल्या गंधारीचे नंदी म्हणजे चांगले टॉपचे नंदी होते आणि टॉपच्या नंदीचा विजयाचा गुलाल आपण घेतलाय. तेव्हा आम्ही 1 गोंड्यावर खेळले ते. अरे वा, म्हणजे तेव्हा सुद्धा 1 गोंड्यावर, आता सुद्धा म्हणजे 2 गोंड्यावर. आता आपल्याकडे गोंडे थोडे 2 गोंडेच लिमिट ठेवलेले, त्याच्या वरती नाही. पण त्याच्या वरती जरी असते तरी तुम्ही हिंमत केली खेळले असते, कारण माझ्या शिवावर पूर्ण भरोसा आहे. एवढा भरोसा कधी? एवढा भरोसा आहे, कारण तो ओव्हरटेक करते
म्हणजे ओव्हरटेकचा बादशाह आपला शिव आहे. बादशाह नक्कीच. आणि मला पण असं वाटतं की बघा की प्रत्येकाला अभिमान असतो आपल्या गावाचा, आणि मी पण या गौरीपाडा गावाचाच आहे. आणि कुठेतरी शिवाच्या सोबत माझा आशीर्वाद सुद्धा राहील, आरिब्यावरती पण राहील. कारण का बघा आई, आज नंदी ही उद्याची शर्यत म्हणजे आमच्या गावासाठी म्हणजे एक असा गाव जितलीच पाहिजे असे सगळे म्हणजे फॅमिलीचं म्हणजे मत आहे. पूर्ण गावाचं सगळं गाव माझं तिथं असेल उद्या गौरीपाडा. आणि दामणगाव सुद्धा असेल, कारण भावेश भोईर मेन आहे तिथं. अच्छा, मग कसं काय बघा आपले बघा, एक नंदी पळत नाही, 2 नंदी पळतो तेव्हा शर्यत जगवरचं गुलाला घेतो. गुलाल आणि त्याच्या पाठीमागे तितकाच मोलाचा हात असतो ड्रायव्हरचा. ड्रायव्हर. तर ड्रायव्हर कोण असणार? जरा तुम्ही दुसरा लपवलेला नंदी नाही सांगू शकाल, पण ड्रायव्हर कोण असणार उद्या? त्याचं नाव काय ज्ञानी ड्रायव्हर. ज्ञानी मामा. ज्ञानी ज्ञानी मामा. ज्ञानी म्हणजे बघा, ज्ञानी मामा म्हणजे एक चांगले ड्रायव्हर आहेत, आपल्याला सुद्धा ओळखतात. आणि नक्कीच ज्ञानी मामा आपला जीव प्राण एकत्र लावून नक्कीच गाडी छान हाकलाल. ज्ञानी मामा बद्दल काय बोलाल? ज्ञानी मामाची ना माझी अजून भेट झालेली नाही, हा, फक्त नावावरून ओळखते मी. अच्छा. मग उद्या तर मैदानात भेट होईल. उद्या मैदानात. मग उद्या तुम्ही जेव्हा नंदी सुट्टीवरती पळण्यासाठी जातो, जाण्याआधी आई बघा, नंदी हा एक असा एकमेव माहिती, त्याला सर्व समजतं, माणसापेक्षा जास्त नंदीला समजतं. तर तुम्ही काय कानमंत्र त्याच्यात देणार काना उद्या जिंकण्यासाठी? त्याला काय बोलाल की आज माझा इज्जतीचा प्रश्न आहे, काय बोलून जाल त्याला? तेच मी त्याला सांगणार, कारण शिवा बोलला तर शंकराचाच अवतार आला, बरोबर. म्हणून मी त्याच्या कानात नक्कीच सांगणार आहे. अच्छा, आज माझी इज्जत तुझ्या हातात आहे. हा. आणि नक्कीच आज कारण का उद्या ना ह्या मैदानाची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात आहे. आणि लांबून लांबून नाशिक, रायगड या तालुक्यातून, ठाणे जिल्ह्यातून भरपूर म्हणजे तुम्ही बघाल ना की तिथे पाय ठेवायला जागा नसेल, आणि त्याच्यामध्ये जर आपलं शिवा जिंकून येतो तर तुमचा आनंद कसा असेल? गगनात मावणार नाही. आई बघा, उद्या बॅनर तर पडलाय आपला, शिवा वर्सेस आरिब्या. पण बघा, शर्यत झाल्यानंतर पण एक तर तुमची इच्छा असेल दुसरी खेळायची, किंवा दुसऱ्यानं तुमच्यावरती नाव फिरवायची इच्छा असेल, तर आम्ही खेळणार. म्हणजे आम्ही तयारच आहे खेळायला, म्हणजे दुसरी शर्यत सुद्धा खेळायला तयार आहे. आई, असं कधी झालंय की एका मैदानात तुम्ही 2-2 शिवाच्या शर्यती 3-3 शर्यती खेळल्या? हा. आणि मग त्याच्यामध्ये हार जीत काय कसं काय असते? 1-2 हारली, हा, नाही 1 जिंकली, 1 जिंकली, पण विजयाचा गुलाल शिवा देऊनच जाते. आता आपल्या पाठीमागे बघू शकता, आईच्याच बाजूला छोटी मालकीण आहे. छोटी मालकीणला पण छोटासा प्रश्न विचारूया, तुला शिवा का आवडतो आणि तुला कसं काय या बैलगाडाचा नाद लागला? काकी शिवा पळतो म्हणून मला आवडतं. पळतो म्हणून आवडतं. मग शिवाच्या जवळ कधी गेलाय? तुला मारतो वगैरे तो? नाही. मग शिवाची अजून काय खासियत आहे तुला ती आवडते शिवामध्ये? काकी तो खूपच धावतो आणि तो मला जवळ पण येऊन देतो. अरे वा, मग तू कधी शर्यती बघेल का शिवाच्या? हो, बघेन. हा, मग तुला काय अशी बैलांची नावं माहितीये का? जसं तुला आवडतं, तुझा घरचाच बैल शिवा आहे, तसं अजून तुला कोणत्या बैलाची नावं माहितीये जी तुला आवडतात? सरजा आवडतो मला. सरजा कुठला? सरजा खूप आहेत. घरचाच आहे. मला तो हात पण लावून देतो. घरचाच सरजा? अच्छा, म्हणजे घरचीच नंदी आवडत तुला. पण मी तुला प्रश्न असा नव्हता केला, मी तुला असा प्रश्न केला होता की तुला आपल्या घरच्या दावणीच्या व्यतिरिक्त बाहेर पण टॉपची नंदी आहे. तू बोलतो मला शर्यतीचा नाद. आणि यो आवडतो सैराट, अजून भुंगा, झुंजा, एवढे आवडतो. भुंगा, मथुर, सैराट. आणि तू सर्वात पहिले आईनी न सांगता, आईनी नंतर तुझ्या नाव सांगितलं, पण तू नाव न सांगता पहिलं नाव सांगितलं मथुर. मथुर हा लोकांच्या हृदयात नेहमी जागा करतो. का आवडतो तुला मथुर? काकी तो टॉपचा बैल आहे. बघा मित्रांनो, आज लहान मुलगा ज्यांना कोणाला सांगायची गरज नाही लागत की कोणता बैल टॉपचा आहे आणि कोणता बैल पळतो, मथुर. आईने जेव्हा दुसरी नावं सांगितली तेव्हा ती बोलली. पण चला मित्रांनो, उद्या आपल्याला एक प्रेक्षणीय लढत पाहायला भेटेल. आणि आपण या कोणाला हरवण्या किंवा जिंकण्यासाठी नाही आलो, कारण का उद्या आमच्या गौरीपाडचा, कल्याणचा एक नामांकित बैल शिवा आणि वर्सेस आरिब्या. आरिब्या पण कमी बैल नाही, आरिब्या सुद्धा टॉपचा नंदी आहे, तो सुद्धा उद्या पळणार आहे. आणि लढत आई तेव्हाच बघायला मजा येते जेव्हा दोन्ही बैल असतील, टॉपचे असतील. असा तो पण बैल म्हणजे चांगलाच आहे ना. मग खेळायचा तर चांगलाच खेळायचा, नाही तर खेळायचा नाही. आई पण एवढंच सांगा, तुम्ही नाव नका सांगू, पण उद्या शिवाच्या पायऱ्यात कसा बैल आहे? एकदम तो पण टॉपचा बैल आहे. मग उद्या ते बघायला भेटेल आपल्याला. बघायला भेटेल. तुमचा काय प्रयत्न असेल? तुम्ही बोलला की बॅनरवरती 12च्या आतमध्ये शर्यत होईल, ती होईल का नक्की? नक्की होईल, कारण आम्हाला दुसरी शर्यत खेळायची. जर कोणी विचारला किंवा नाही विचारला तर आम्ही स्वतः नाव देणार. मग समजा पहिला गुलाल जर आपला झाला नाही झाला, ईश्वराच्या हातात आहे, आपल्या शिवाच्या हातात आहे, आईचा आशीर्वाद असेल तर नक्कीच भेटेल. पण काही झाला
तो उद्या दुसरी शर्यत जर खेळायची तरी असेल, खेळणारच आहे. नक्की. चला आई, तुम्हाला ना, शुभेच्छा. आता आम्ही नवीन खरेदी पण केले, कस्तुरी हनुमान शेठ म्हात्रे, गौरीपाडा, हा, कली म्हणून, आदात. कुठून खरेदी केली? नाशिक वरून. नाशिक वरून. आणि कशी खरेदी? टॉपची काय? टॉपचे नाही, बाजारातलीच आहे. बाजारातलीच पण आहे. बैल चांगला आहे. मग काय बघितलं तुम्ही बाजारात जाताना त्याला खरेदी करण्यापूर्वी? कोणाला आम्ही- नेलं होतं का? त्याचा फेरा वगैरे टाकलेला, हा, तो बघितला. सोबत कोणाला नेलं होतं बघण्यासाठी? भावेश भोईरच जाते, त्यांनाच, म्हणजे तेच त्यांना. नेहमी तेच नेहमी असतात. अच्छा, म्हणजे काय वाटतं, तो आता तुम्ही कधी त्याचा फेरा वगैरे टाकले का? हो, छोटा? शर्यती खेळले, एक शर्यत, हा, पण दुसरा सामनेवाला बैल त्याला त्याच्या जोडीला धावलाच नाही, अच्छा. म्हणून तो हरला. पण नक्की वाटतं होतं आता काय नक्की नक्की नाव काढेल. चला, खूप कळी कसं काय नाव ठेवलं त्याला? कळी. आम्हाला एक आवड होती का चला के अक्षरावरून नाव ठेवावं कस्तुरीच्या नावान, म्हणून आम्ही त्याचं नाव कली ठेवलं. मग नक्कीच फुलताना दिसेल ही आपल्याला कली, आज ना उद्या. शुभेच्छा आई उद्याच्या शर्यतीसाठी. आणि उद्याच्या शर्यतीला पण आपण तिथे मैदानात भेटू. नक्कीच आपण तेव्हा सुद्धा मुलाखत घेऊ. धन्यवाद.